भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहे आणि हा अजितदादा गटाला धक्का आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार आहे। प्रशांत भाऊ, कसं बघताय या पक्षप्रवेशाकडे? तुमच्याच घरातल्या नेत्याच्या मुलीचा दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश? नाही, आम्हाला आमच्या पक्षाला काही फरक पडणार नाही। बाबा आत्राम साहेब बापच असतो आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितके उमेदवार राहतील तितके सगळे निवडून येणारे उमेदवार आहेत। जर त्या दुसऱ्या शरद पवार साहेबांच्या पक्षातही गेल्या तरी मला वाटत नाही की त्यांना निवडून येतील। एखाद वेळेस जमानत जप्त होईल त्यांची, पण त्यांनी असं करायला नाही पाहिजे की बा घरं तोडून ताडून इकडून तिकडून आणायचं। लढायचं तर सरळ सरळ एखादा दुसरा उमेदवार देऊन लढायला पाहिजे। शेवटी बाबा आत्राम साहेबांनी जिथे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काम केलेलं आहे एरी वगैरे या भागात, त्या आदिवासी एरियामध्ये त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, शेवटी मेहनत त्यांची आहे ना, ती काही मुलीची मेहनत थोडी आहे। आता बापाने केलं म्हणून मुलगी त्याच्यावर क्लेम करते, हे काही बरोबर नाही आहे। आणि शेवटी बाबा आत्राम साहेबच निवडून येतील, याच्यात काही वाद नाही आहे। फटका असं वाटत नाही तुम्हाला फटका बसेल? कारण की बाबा आत्राम तुमचे कॅबिनेट मंत्री आहे, त्यांच्या मुलीचा शरद पवार गटात भाग्यश्रीचा आजचा पक्षप्रवेश। नाही, फटका कशाचा बसणार आहे? फटका बसण्यालायक असं काहीच नाही ना। काम कोणाचं आहे? काम आहे बाबा आत्राम साहेबांचं, तर मुलीचं काही कामच नाही ना। फटका शेवटी जनता कोणाकडे बघत आहे? जनता बाबा आत्राम साहेबांकडे बघत आहे, तर फटका बसण्याचं काही कारणच नाही। अहो, ते इतके जास्त लीडनी निवडून येतील आणि ज्या पद्धतीनं त्या दिवशी अजितदादांनी तिथे सभा घेतली, त्या सभेवरूनच कळतं की लोक कोणाच्या पाठीमागे आहे। जनता ही काम करणाऱ्याच्या मागे राहते आणि या महाराष्ट्रामध्ये अजितदादांना महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री कसे बनतील याच्यावर त्यांचा सगळ्यात जास्त भर, आणि महाराष्ट्राच्या जनतेला दादा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे महाराष्ट्राच्या जनतेची। त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका। बाबा आत्राम हे 200% निवडून येतील आणि सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील, याच्यात काही वाद नाही आहे। भाग्यश्री आत्राम यांचा पराभव होईल असं म्हणतायत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।